पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस ही लाईन फक्त यशसाठीच लिहिली आहे असं वाटतंय. कारण आजच टॉक्सिक रिलीज झालाय आणि त्यानं धुवा उडवून टाकलाय. रिलीज व्हायच्या आधीच ह्या सिनेमानं सगळीकडे हवा केली. ह्या वर्षीच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या यादीला टॉप करीत यशच्या टॉक्सिक सिनेमानं धुरंधर 2च्या रेकॉर्डला मुडीत काढले. 58 कोटीचे ॲडव्हान्स बुकिंग आणि 18 लाख तिकीट विक्री करत बुधवारी चांगली सुरुवात केली रॉकी बाईच्या टॉक्सिक सिनेमानं. जेव्हापासून टॉक्सिकचं ट्रेलर रिलीज झालं होतं तेव्हापासून रॉकी बाईची चर्चा पूर्ण करीत होती. KGF 2 रिलीज झालाय त्याला आता 4 वर्ष झालेत. असं वाटतंय कालच रिलीज झाला होता KGF 2 आणि आता आलाय टॉक्सिक. 300-400 कोटीमध्ये बनलेला ही सिनेमा हिंदी इंग्लिश सोबत अजून 6 भाषेत रिलीज झालाय. नवीन कुमार गौडा म्हणजे आपला यश ह्यानं भारतीय सिनेमाचा डंका वर्ल्ड वाईड वाजवायच्या मूडमध्ये आता मार्केटमध्ये पाऊल ठेवलाय. स्वतः को प्रोड्युसर असलेल्या यशनं सिनेमात VFX कायच्या काय लेवलला नेऊन ठेवलेत. आता टॉक्सिकमध्ये यशकडून वाढलेल्या अपेक्षा आहेत. ह्याचं कंपॅरिझन KGF सोबत करायचं का नाही, बघायला जाताना नेमकं काय एक्सपेक्ट करावं आणि काय नाही ही ह्या व्हिडिओमधून बघू. नमस्कार मंडळी, मी आहे गणेश आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओचं स्पेशल एडिशन मापात पाप. सकाळ सकाळ फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला पोचलो. काल जेव्हा तिकीट बुक करीत होतो तेव्हा 7-8चे सगळे शो पुण्याच्या थिएटरमध्ये फिलिंग फास्ट दाखवत होते. सकाळ 7-8चे शो काही थिएटरमध्ये हाऊसफुल दिसत होते. यश नावाच्या सुपरस्टार माणसाचं स्टारडम शो हाऊसफुल करीत राहणार ह्याच्यात काय शंका नाही. टॉक्सिकचं जसं ट्रेलर होतं त्यात परत एकदा यश ग्रे कॅरेक्टर करणार म्हणजे आपला विलन नावाचा ओरा कायम ठेवणार असं दिसत होतं. आता सिनेमा 18+ आहे. आधीच सांगून ठेवलेलं बरं, लहान मुलाला थिएटरमध्ये घेऊन जाता येत नाही. जेव्हा थिएटरमध्ये पोचलो तेव्हा मस्त बियर्ड ठेवलेली, पांढरा शर्ट इन करून बेल बॉटम पॅन्टवर शाईन करणारे बूट घातलेली पब्लिक बघून मला मजा आली. सकाळ सकाळ रॉकी बाईचं कोर ऑडियन्स पोचलं होतं थिएटरमध्ये. सिनेमा सुरू होतंय ते रॉकी भाईच्या ॲक्शनपासून. लॉंग कोट, तोंडात सिगरेट आणि लार्जर दॅन लाईफ डायलॉग याशिवाय कोणी बोलू शकत नाही असं वाटायला चालू झालंय. त्याच्यासोबत त्याची वॉकिंग स्टाईल आणि ॲक्शन चालू असताना मध्ये सिगरेट पेटवायची त्याची स्टाईल शिट्ट्या मारायला भाग पडते. त्याच्या मोठ्या बहिणीचं कॅरेक्टर केलेली नयनतारा आपल्या सिमेंटेड लुक सहित ज्या कोल्डनेस सोबत एक एक डायलॉग डिलिव्हर करीत जाते. एका पॉइंटला आपल्याला वाटायला चालू होतंय गंगा खऱ्या आयुष्यात यशची मोठी बहीण आहे का काय. तिच्यासमोर विलन असलेली आणि कायम सिगरेट पीत आपल्या तालात चालणारी हुमा कुरेशी म्हणजे एलिझाबेथ या दोन्ही हिरोईन्सनी सिनेमामध्ये मसाला टाकला. सगळे कॅरेक्टर्स आणि सगळ्याचे सीन्स एकदम परफेक्ट बसलेत. KGF मध्ये लहानपणीपासून मोठा माणूस बनायला मुंबईत आलेला पोरगा तोच प्लॉट कॅरी करीत यश आणि नयनतारा टॉक्सिकमध्ये दिसतात. पिरियड फिल्म असल्यामुळं पोर्तुगीजांचं राज्य असलेल्या गोव्याच्या काळात फिल्म ओपन होती. पहिले 30 मिनिट एक एक कॅरेक्टर येत जातं. ज्या पद्धतीनं सिनेमाची टाईमलाईन डिझाईन केलेली आहे तुमचं ॲड्रिलिन रश काय थांबत नाही. पहिल्या 30 मिनिटात राया म्हणजे यश आपल्या गँगस्टर अवतारात आपल्या रायव्हर्सना संपवून टाकतो. मग त्याच्याकडे लपडे करण्याशिवाय काय काम राहत नाही. आपल्या रायाचा स्वभाव जरा टॉक्सिक झालेला असतोय, पण तो टॉक्सिक स्वभाव नेमका का झाला ह्याचा उलगडा पहिल्या 30 मिनिटात आणि पहिल्या इंटरव्हलमध्ये हळूहळू होत राहते. 30 मिनिट शिट्टी मारणारं पब्लिक जरा बोर झाल्यासारखं दिसतंय, कारण त्यांचं एक्सपेक्टेशन असते ती म्हणजे KGF सारखी काहीतरी स्टोरी असेल. पण इथं यश पक्का विलन बनवून आपल्याला सरप्राईज करतंय. त्याच्यासोबत 2 हिरोईन तारा आणि कियारा अडवाणी आणि त्यांचं तयार झालेला लव्ह ट्रँगल जरा पब्लिकला कन्फ्युजनमध्ये टाकून जातंय. त्याच्यामुळे इंटरव्हल होईपर्यंत सिनेमा स्लो होऊन जातोय. इंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न घेणारं पब्लिक मिक्स रिॲक्शन देताना दिसतंय. माझ्याजवळ बसलेले एक जण म्हणला ही तर साऊथचा मुळशी पॅटर्न तयार झालाय. त्याच्यावरून सगळी लाईन हसून बेजार झाली. पण पिक्चरमध्ये मोठ्या घरची बिघडलेली मुलगी असलेली तारा, दुसरीकडे गरीब बिचारी कियारा अडवाणी ह्या दोन्ही हिरोईन्स सोबत यशचे रोमॅन्टिक सीन्स बघून सिनेमाला लागलेला 18+चा टॅग बरोबर आहे ह्याची तर गॅरंटी देता येते. काही सीन बघून तर पोरं एकामेकाकडे बघून हसायला चालू करतात आणि लाजतात बी. दुसऱ्या हाफमध्ये स्टोरी फास्ट होती. सिनेमाचं म्युझिक चेंज होतंय. चांगले डायलॉग परत यशकडे घेऊन जातात आणि एंड होता होता सिनेमा थोडासा प्रेडिक्टेबल होऊन जाते. जसा बिल्ट व्हायला वेळ लागणार होता, बिल्ट व्हायला थोडा टाइम पाहिजे होता, तसा सिनेमा बिल्ट होताना दिसत नाही. बऱ्याच वेळेस चेंज झालेले टाईमलाईन शेवटी घडत जाते. 30-30 डायलॉग ऐकून बोर व्हायला चालू होतंय. थोड्या वेळानं दारू पिऊन आणि सिगरेट ओढून पिक्चरमधले सगळे कॅरेक्टर दमून जातात. स्टोरी पहिल्या हाफमध्ये धरसोड करीत जाते, दुसऱ्या हाफमध्ये रस्ता सोडून जाते. त्याच्यामुळे थोडा मूड ऑफ होतोय. स्टोरीचा फॉर्मॅट बी सेम आहे.
वाईट बालपण आणि त्याच्यामुळे तयार झालेला टॉक्सिक स्वभाव. आता तुम्हाला ऍक्शन सिनेमा आवडत असेल तर टॉक्सिक तुमच्यासाठी बनलेला आहे. ह्यात असलेले ऍक्शन सीन नेक्स्ट लेवल आहेत. काही काही ऍक्शन सीन बॉलिवूड आणि हॉलिवूडला मागं सारतात. पण जर ऍक्शन आणि खून खराब आवडत नसेल तर तुमच्यासाठी ही सिनेमा नाही. यश भाई बी म्हणला होता त्याच्यात टॉक्सिक पिरियड फिल्म आहे. सेट डिझाईन केलेल्या लोकांना 100% मार्क आहेत. आर्टवाल्या लोकांनी जीव ओतलाय आपल्या कामात आणि ज्या पद्धतीने सिनेमाच्या सेटचं डिझाईन झालंय 300 रुपयाच्या तिकिटाचा 1 रुपया तिथं वसूल होतोय. एका सीनमध्ये 10-12 परदेशी पोरी जेव्हा राहायला मारायला येतात आणि त्यात होणारे ऍक्शन सिक्वेन्स बघून त्याच्यानुसार तयार केलेला सेट बघून थिएटर पागल होऊन जाते. आता ह्या सीनचा आणि ऍक्च्युअल स्टोरीचा काही संबंध नाही पण फिल्ममध्ये आहे कारण ट्रेलर चांगला कट होतोय ना. 3 तासाची फिल्म जर 2 तासाची किंवा 2.5 तासाची असती तर अजून मजा आली असती. टॉक्सिक बॉक्स ऑफिसवर किती कमाल करणार हे शनिवार रविवार ठरविल. त्याच्यामुळे बुधवारी पिक्चर रिलीज करून माउथ पब्लिसिटी करायच्या हिशोबानं डोकं लावून ही पिक्चर रिलीज केला गेलाय. 26 ऑगस्टला रिलीज झालेल्या टॉक्सिकच्या आसपास एक पण फिल्म रिलीज होणार नाही. त्याच्यासोबत असलेले यशचं मोठं स्टारडम आणि प्रमोशन ह्याची जोड पिक्चरची कमाई वाढविल ह्याच्यात शंका नाही. शेवटी पिक्चर आहे. 300 रुपयापासून तिकीट आहे. तुम्ही जर KGF सारखी क्रिस्प स्टोरी विचार करून सिनेमाला गेला तर तुमचा मूड खराब होऊ शकतो. ओके स्टोरी असलेला चांगला ॲक्शन सिनेमा टॉक्सिक आहे असं मी म्हणेन. पण यशच्या परफॉर्मन्सला सिनेमा तोड नाही. 250-300 मध्ये तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये टॉक्सिक लागला असेल तर जावा आणि मजा करून या.